Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 1.3 of chapter number 1 sets from 9th standard mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 वर प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण काय अभ्यासलं? आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? सेट्स. मग प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अभ्यासलं की सेट्स म्हणजे नक्की काय. त्यानंतर आपण पाहिलं की सेट राईट करण्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड कोणती आहे? लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. सेकंड मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. त्यानंतर ना प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण अभ्यासलं की किती टाइप्सचे सेट्स आहेत. सो टोटल किती टाइप्सचे सेट्स आहेत? 4 टाइप्सचे. फर्स्ट सिंगलटन सेट, सेकंड एम्प्टी और नल सेट, थर्ड फायनाइट सेट आणि फोर्थ इनफायनाइट सेट. त्यानंतर आपण अभ्यासलं इक्वल सेट्स म्हणजे काय. आणि आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण समजून घेणार आहोत वेन डायग्राम्स म्हणजे काय, सबसेट्स म्हणजे काय, त्याचबरोबर युनिव्हर्सल सेट नक्की असतात तरी कसे, आणि सगळ्यात शेवटी आपण अभ्यासणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता हे सगळं का अभ्यासायचंय? कारण आपले प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सगळे क्वेश्चन्स याच कन्सेप्टवर आधारित आहेत. सो चला आधी आपण आपल्या या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात आणि मग प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात. सो चला सगळ्यात आधी वेन डायग्राम्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स. एक ब्रिटिश लॉजिशियन आहेत जॉन वेन नावाचे. ते कसे दिसतात त्यांचा फोटो टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. त्यांनी काय केलं माहितीये का? सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज्ड फिगर्सचा यूज केला. सर्वप्रथम क्लोज्ड फिगर्सचा यूज त्यांनीच केला सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी, आणि म्हणून अशा रिप्रेझेंटेशन्सलाच वेन डायग्राम्स असं म्हटलं गेलं. आलं लक्षात? वेन डायग्राम्स म्हणजे काय? सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी क्लोज्ड फिगर्स यूज केल्या जातात. अशा या फिगर्सलाच काय म्हटलं जातं? वेन डायग्राम्स असं म्हटलं जातं. क्लोज फिगर्स म्हणजे काय? तर सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन हे सगळे काय आहेत? ओव्हल क्लोज फिगर्स आहेत, हो ना. मग तुम्ही कोणतीही फिगर यूज करू शकता सेट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी. मग अशा या रिप्रेझेंटेशन्सलाच वेन डायग्राम्स असं म्हटलं जातं. Venn diagrams are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the examples based on the sets. Sets वर आधारित जे काही एक्झाम्पल्स, जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी अशा या वेन डायग्राम्सचा यूज केला जातो. चला समजून घेऊयात की सेट्सला वेन डायग्राम थ्रू कसं रिप्रेझेंट करायचं. सो हा एक आपण सेट बी घेऊयात. याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 अँड 5 हे एलिमेंट्स आहेत. आता वेन डायग्राम थ्रू कसं शो करणार आपण? तर इथे म्हटलेलं आहे की जॉन वेन यांनी काय केलं होतं? क्लोज फिगर्सचा यूज केला होता सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी. मग आपण सुद्धा एखादी क्लोज फिगर घेऊयात. इथे तुम्ही ट्रायंगल घ्या, सर्कल घ्या, ओव्हल, कोणतेही क्लोज फिगर तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण हा एक ओव्हल घेऊया. आणि आता सेटचं नाव काय आहे? बी आहे. सो सेटचं नाव राईट करायचंय आणि सेटचे एलिमेंट्स अशा प्रकारे आपल्याला या ओव्हल मध्ये राईट करायचे. यालाच काय म्हणणार? वेन डायग्राम. पाहिलं किती इझी आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. लक्षात घ्या, एक्स काय आहे? 10 पेक्षा छोटा आहे, बरोबर. आणि एक्स काय आहे? पुढे त्यांनी काय दिलंय? एक नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर म्हणजे काय? तर काउंटिंग नंबर. कोणते असतात ते? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे इन्फिनिटी पर्यंत. मग काय एलिमेंट्स येणार आहेत? आता हे जे हा जो सेट दिलेला आहे तो कसा दिलाय? रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याला आपल्याला या लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करावं लागणार अशा प्रकारची वेन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. सो चला सेटचं नाव काय आहे? ए. आणि त्याचे एलिमेंट्स काय येणार? मग एक्स कसा आहे? 10 पेक्षा छोटा आहे, बरोबर. आणि नॅचरल नंबर आहे. सो 10 पेक्षा छोटा नॅचरल नंबर म्हणजे कोणता नंबर येणार? 1 पासून 9 पर्यंत. सो हे पहा 1 पासून 9 पर्यंत याचे सेट ए चे एलिमेंट्स येणार. आता याला आपल्याला वेन डायग्राम
थ्रू शो करायचंय. सो त्यासाठी आपण इथे घेऊयात एक्स स्क्वेअर आणि सेटचं नाव आणि सेट मधले सगळे इलेमेंट्स त्यामध्ये आपल्याला राईट करायचंय. सो इलेमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 आणि सेटचं नाव आहे ए. झालं, इतकं सोपं आहे वेन डायग्राम्स. आता आपण समजून घेऊयात सबसेट म्हणजे काय. त्यासाठी आपण एक सेट घेऊयात, सेट ए, आणि त्याचे इलेमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 हे सेट ए चे इलेमेंट्स आहेत. आणखीन एक सेट घेऊयात, सेट बी, आणि त्याचे इलेमेंट्स घेऊयात 2 4 6 8. आता या दोन्ही सेट्सला व्यवस्थित ऑब्झर्व करा. सेम इलेमेंट्स आहेत का? तर हो, हे पहा. सेट ए मध्ये आहे 2, सेट बी मध्ये आहे 2, सेट ए मध्ये आहे 4, सेट बी मध्ये आहे 4, सेट ए मध्ये आहे 6, सेट बी मध्ये आहे 6, सेट ए मध्ये आहे 8 आणि सेट बी मध्ये सुद्धा आहे 8. म्हणजे सेट बी चे जे सगळे एलिमेंट्स आहेत ना ते सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत. मग अशा सिच्युएशनला आपण काय म्हणू शकतो की सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. आलं का लक्षात? एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. सो सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सेट बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून आपण असं म्हणू शकतो की सेट बी हा सेट ए चा सबसेट आहे. आता इतकं मोठं म्हणत बसायचं का, म्हणजे राईट करत बसायचं का आपण? तर नाही, आपल्याकडे सिम्बॉल्स आहेत ना, आपण मॅथ्स करतोय, मॅथ्स मध्ये आपण सिम्बॉल्स यूज करतो. सो सबसेट साठी कोणतं सिम्बॉल आहे हे पहा. सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. झालं, छोटूस उजवीकडे तोंड करून झोपलेला यू आणि त्याच्या खाली अंथरूण. सो सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. क्लिअर? आता मुलांनो प्रश्न हा येतो की वेन डायग्राम मध्ये हे शो कसं करायचं, हो की नाही? हे तर आपल्याला कळलं की सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. सेट बी ला सेट ए चा सबसेट का म्हणतात ते आपल्याला कळालं, पण वेन डायग्राम मध्ये हे शो कसं करणार? मग त्यासाठी काय करायचं आपल्याला हे पहा. असा एक ओव्हल ड्रॉ करा. तुम्ही रेक्टँगल घ्या, सर्कल घ्या, ट्रायंगल घ्या, काही फरक पडत नाही. मी इथे ओव्हल घेतलेला आहे. आता यामध्ये काय करायचं, सबसेट आहे ना हा आपला बी, त्याचे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे. हे पहा, आणि हा काय कोणता सेट आहे? बी. मग त्याचं नाव इथे आतमध्ये राईट करून घ्यायचं. आता याच्या बाहेरून आणखी एक असा ओव्हल ड्रॉ करायचा. आलं लक्षात? आता हा जो ओव्हल आहे ना तो आहे सेट ए चा. मोठा ओव्हल काय कोणता आहे? सेट ए चा. आणि या मोठ्या ओव्हल मध्ये आपण सेट बी चे हे आतमध्ये सगळे एलिमेंट्स राईट करून घेतलेले आहेत. मग कोणकोणते आहेत ते? तर 2 4 6 8. आणि आता हा जो बाहेरचा ओव्हल आहे त्यामध्ये आपल्याला सेट ए चे एलिमेंट्स राईट करायचे. आता सेट ए चे एलिमेंट्स कोणते आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8. पण यातले 2 4 6 8 हे जे एलिमेंट्स आहेत ते ऑलरेडी या बाहेरच्या ओव्हल मध्ये, म्हणजे हा जो ओव्हल आपण ड्रॉ केलेला आहे सेट ए चा, त्याच्या आतमध्ये ऑलरेडी आहेत, हो की नाही? मग हे पुन्हा इथे राईट करायची काही गरज नाही. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ना तेच फक्त इथे आतमध्ये राईट करायचे. सो रिमेनिंग एलिमेंट्स कोणते आहेत? 1 3 5 अँड 7. कोणता आहे हा सेट? तर सेट ए आहे. मग इथे आपण राईट करूयात सेट ए. आलं का लक्षात तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला सबसेट वेन डायग्राम थ्रू ड्रॉ करायचे आहेत आणि सबसेट म्हणजे काय, त्याचं सिम्बॉल कोणता आहे? क्लिअर? चला आता आपण आणखी काही एक्झाम्पल्स घेऊयात आणि मग प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो सेट एन मध्ये आहेत सेट ऑफ नॅचरल नंबर्स आणि सेट आय मध्ये आहेत सेट ऑफ इंटिजर्स. सो सेट एन चे एलिमेंट्स कोणते येणार? नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर काउंटिंग नंबर्स तुम्हाला माहित आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन, पुढे इन्फिनिटी पर्यंत. आणि सेट आय चे एलिमेंट्स कोणते येणार? इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर्स कशाने बनतात? तर इंटिजर्स मध्ये सगळे नॅचरल नंबर्स असतात, होल नंबर्स असतात आणि येस सगळे नेगेटिव्ह नंबर्स. सो एलिमेंट्स येणार मध्ये 0 आणि इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. आणि हे पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच कोणते नंबर्स आहेत? तर आपले हे नॅचरल नंबर्स, हो ना? आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, आता मला सांगा सेट एन मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट आय मध्ये आहेत का? तर हो आहेत. म्हटल्यावर सबसेट कोणता असणार आहे? सबसेट असणार आहे एन. सो ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. ओके नाही, सगळे नॅचरल नंबर्स हे काय आहेत? तर इंटिजर्स आहेत. म्हटल्यावर सेट एन इज अ सबसेट ऑफ सेट आय. आणि सिम्बॉल यूज करून कसं राईट करणार? तर हे पहा, सेट एन इज अ सबसेट ऑफ सेट आय. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. सो इथे दोन सेट्स दिलेले आहेत, सेट पी आणि सेट एस. आपल्याला सांगायचं आहे की कोणता सेट कशाचा सबसेट आहे.
आता हे पाहिल्यावर घाबरून जाऊ नका, डिफिकल्ट असं काही नाहीये, खूप इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, हे रूल मेथडमध्ये दिलेलं आहे त्याला लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करायचंय. एकदा का लिस्टिंग मेथडमध्ये आपण चेंज केलं, आपल्याला लगेच सांगता येणार आहे की कोणता सेट कशाचा सबसेट आहे. सो चला आधी रीड करून घेऊया. Set P is a set of all x such that x is a square root of 25. So set P मध्ये कोणते एलिमेंट्स येणार, आता आपण रूल मेथडला लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करतोय. सो x कसा आहे तर 25 चा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय की 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. सो 25 हा येस व्हेरी गुड 5 चा स्क्वेअर आहे. आणखीन कशाचा स्क्वेअर आहे तर आता इथे बऱ्याच मुलांना लक्षात आलं असणार आहे की 25 आणखीन कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, पण बऱ्याच मुलांना इथे थोडंसं कन्फ्यूज झालं असणार आहे. हे पहा, -5 इंटू -5 करा बरं. जेव्हा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचा असतो, 5 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे, कसा केला तुम्ही 5 इंटू 5 केलं, 5 5 जा 25. सो 25 चा स्क्वेअर रूट 5 तुम्ही फार इझिली सांगितलं. पण -5 हा सुद्धा 25 चा स्क्वेअर रूट आहे. बघा बरं, -5 इंटू -5 करा, मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं, आणि 5 इंटू 5 25. सो झालं ना, -5 चा सुद्धा स्क्वेअर 25च आहे. सो इथे सेट पी चे एलिमेंट्स येणार -5 आणि 5. ओके, आता सेट एस रूल मेथडमध्ये दिलेला आहे, लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करून घेऊया. काय दिलेलं आहे रीड करूया. सेट एस इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अन एलिमेंट ऑफ, आय म्हणजे काय इंटिजर्स, आणि वाय कसा आहे, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे जे साईन आहे ते आपल्याला काय सांगतं, वाय कडे तोंड केलंय की नाही, म्हणजे वाय हा मोठा आहे असं म्हटलंय, आणि हे खाली जी लाईन असते ते इक्वल टू ची असते. मग कसं रीड करायचं की वाय हा कसा आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑफ -5 -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे. ओके, त्याचबरोबर त्यांनी दिलंय वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कसा आहे वाय तर -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे आणि +5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे असं दिलेलं आहे. आता फर्स्ट कंडिशन त्यांनी दिलेली आहे की वाय हा इंटीजर आहे. सो इंटीजर्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे, 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स, हे सगळे काय आहेत तर इंटीजर्स आहेत. ओके नाही, मग पुढे त्यांनी कंडिशन दिलेली आहे की वाय हा -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे. -5 कुठे आहे तर इथे. ओके नाही, इथे हा आहे -5. तुम्हाला माहित आहे की जसा जसा नंबर राईट हँड साईडला मूव्ह होतो तसा तसा त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत असते. म्हणजे वाय काय आहे तर -5 पेक्षा मोठा आहे म्हटल्यावर -5 पेक्षा मोठा कोणता नंबर आहे -4. सो वाय हा -4 सुद्धा असू शकतो. त्यानंतर ना -3 हा -4 पेक्षा मोठा आहे, -2 हा -3 पेक्षा मोठा आहे, -1 हा -2 पेक्षा मोठा आहे, आणि 0 हा कसा आहे येस -1 पेक्षा मोठा आहे. सो हे जे फर्स्ट त्यांनी म्हटलेलं आहे वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -5 म्हटल्यावर इथे -5 पासून आपल्याला इकडे हे जे नंबर्स आहेत ते कन्सिडर करावे लागतील. त्याचबरोबर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की वाय हा +5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे. सो +5 आहे इथे आणि त्याच्यापेक्षा लहान किंवा इक्वल आहे. लहान म्हटल्यावर आपल्याला लेफ्ट हँड साईडला मूव्ह व्हावं लागतं. सो 4 3 2 1 0 आलं लक्षात. सो एस चे एलिमेंट्स काय येणार आहेत तर हे पहा इकडे 0 1 2 3 4 5 बस. ओके, कसं आहे 5 पेक्षा लहान किंवा इक्वल आहे. सो 5 पेक्षा हे सगळे नंबर्स लहान आहेत. ओके, आणि इकडे कोणते नंबर्स येणार आहेत -5 -4 -3 -2 -1. का बरं आपण हे नंबर्स राईट केले कारण त्यांनी म्हटलंय वाय कसा आहे, वाय हा -5 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे, म्हणून आपण -5 -4 -3 -2 -1 हे नंबर्स राईट केले. सो सेट एस चे हे झाले सगळे एलिमेंट्स. आलं लक्षात. आता मला सांगा की सेट पी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेट एस मध्ये आहेत का तर हो आहेत ना. हे पहा इथे हा -5 आणि इथे हा 5. मग आता मला सांगा सेट पी चे सगळे एलिमेंट्स सेट एस मध्ये आहेत, पण सेट एस चे सगळे एलिमेंट्स सेट पी मध्ये आहेत का अजिबात नाही. ओके नाही, फक्त दोनच एलिमेंट्स आहेत -5 आणि +5 राईट. सो इथे कोणता सेट हा कशाचा सबसेट आहे येस व्हेरी गुड, सेट पी इज अ सबसेट ऑफ सेट एस. सेट एस हा सेट पी चा सबसेट असूच शकणार नाही कारण सेट एस मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेट पी मध्ये नाही आहेत.
सो जर इथे कोणी असं म्हटलं की सेट एस हा सेट पी चा सबसेट आहे तर त्यांचं आन्सर चुकीचं ठरणार आहे, कारण सेट एस मधले एलिमेंट सेट पी मध्ये नाही आहेत, तर सेट पी मधले सगळे एलिमेंट सेट एस मध्ये आहेत. म्हणून इथे आपण राईट करूयात एव्हरी एलिमेंट ऑफ सेट पी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट एस. सो सेट पी इज अ सबसेट ऑफ सेट एस. आय होप सबसेटच्या सगळ्या कन्सेप्ट इथे तुमच्या क्लिअर झाल्या असतील. चला प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. इफ ए सेट मध्ये एलिमेंट्स दिलेले आहेत ए बी सी डी ई. बी चे एलिमेंट्स आहेत सी डी ई एफ. सी चे एलिमेंट्स बी डी. डी चे एलिमेंट्स ए ई. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. आता इथे ए बी सी डी हे सेट्स दिलेले आहेत, त्यांचे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि खाली आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत. त्या स्टेटमेंट्स पैकी कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत ते आपल्याला सांगायचं. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट बी. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सेट सी चे एलिमेंट्स पाहावे लागतील. तर हे पहा, सेट सी चे एलिमेंट्स राईट करून घेऊया तिथे आपण डी आणि बी. ओके, बी आणि डी. बी चे एलिमेंट्स ॲज इट इज कॉपी करून घेऊयात. ओके, आता मला सांगा सेट सी चे कोणते एलिमेंट्स सेट बी मध्ये आहेत. तर फक्त डी आहे, बी नाही आहे, हो ना. आणि सेट बी चे एलिमेंट्स सेट सी मध्ये असणं आपल्याला इथे दिसतंय का. हे पहा, इथे 4 एलिमेंट्स आहेत आणि इथे 2च एलिमेंट्स आहेत. सो सेट बी मधले एलिमेंट्स सेट सी मध्ये नाही आहेत सगळे, आणि सेट सी मधले सुद्धा हे जे 2 एलिमेंट्स आहेत त्यापैकी एकच एलिमेंट सेट बी मध्ये आहे. सो सी इज अ सबसेट ऑफ बी हे जे स्टेटमेंट यांनी दिलेलं आहे ते ट्रू आहे का, तर नाही, फॉल्स आहे. सो लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट सी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. सो द स्टेटमेंट सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट बी इज फॉल्स. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूयात. फक्त आपल्याला मॅचिंग करायचं आहे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्याला. सो सेकंड स्टेटमेंट आहे सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट डी. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेट ए चे एलिमेंट्स सगळे ऑब्झर्व करायचे आहेत. इथे खाली आपण ॲज इट इज कॉपी करून घेऊया सेट ए चे सगळे एलिमेंट्स आणि सेट डी चे सगळे एलिमेंट्स. सेट डी चे एलिमेंट्स आहेत ए आणि ई. ओके, आता मला सांगा सेट डी चे कोणते एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत. ए आहे का, तर हो ए आहे. ई आहे का, तर हो ई आहे. म्हटल्यावर सेट डी चे सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत. म्हटल्यावर सेट डी हा सबसेट आहे सेट ए चा. लक्षात घ्या, सेट डी सबसेट आहे सेट ए चा. पण स्टेटमेंट काय दिलेलं आहे त्यांनी, सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट डी. मग हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे का, तर नाही, त्यांनी उलट दिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये सेट डी हा सबसेट आहे सेट ए चा. येतंय का लक्षात तुम्हाला. सेट ए सबसेट नाहीये सेट डी चा. सेट डी चे सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत ना की सेट ए चे सगळे एलिमेंट सेट डी मध्ये. सो हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए आर नॉट प्रेझेंट इन सेट डी. सो द स्टेटमेंट ए इज अ सबसेट ऑफ सेट डी इज फॉल्स. थर्ड स्टेटमेंट पाहूयात. सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट बी. त्यासाठी सेट डी चे आणि सेट बी चे सगळे एलिमेंट्स आपण खाली राईट करून घेऊयात. ओके, आता सांगा बरं मला सेट डी चे सगळे एलिमेंट्स सेट बी मध्ये आहेत का, तर ए आहे का, नाही. फर्स्ट जो एलिमेंट आहे ए तोच इथे नाही आहे. म्हटल्यावर हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स असणार आहे. लेट्स राईट हिअर all elements of set D are not present in set B. So the statement set D is a subset of set B is false. Next पाहूयात. 4 नंबरला दिलेला आहे set D is a subset of set A. So D चे एलिमेंट्स राईट करून घेऊयात आणि A चे सगळे एलिमेंट्स. ओके, आता सेट डी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत का ते जरा चेक करूयात. सो डी मध्ये आहे ए, सेट ए मध्ये सुद्धा आहे ए, इथे आहे ई, इकडे आहे यस, इकडे सुद्धा ई आहे. म्हणजे सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट ए. दिस स्टेटमेंट इज ट्रू. सो लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट डी आर प्रेझेंट इन सेट ए. सो द स्टेटमेंट सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट ए इज ट्रू. नेक्स्ट पाहूयात 5th नंबरचं स्टेटमेंट. काय दिलेलं आहे, सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सेट बी चे एलिमेंट्स राईट केले, इथे सेट ए चे एलिमेंट्स राईट केले. ओके, आता मॅचिंग करायचं आहे. सो मॅच करा. सी आहे सेट बी मध्ये, खाली सी आहे सेट ए मध्ये, त्यानंतर डी आहे, इथे सुद्धा डी आहे, इकडे ई आहे,
इकडे ई आहे, इकडे एफ आहे, ओ ओ, इकडे एफ नाहीये. सो इथे सेट बी हा सेट ए चा सबसेट असेल का? नाही. सो हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे ते फॉल्स आहे. सो लेट्स राईट हिअर all elements of set B are not present in set A. So the statement set B is a subset of set A is false. चला आता या क्वेश्चन मधील लास्ट सब क्वेश्चन 6th नंबरचा पाहूयात आपण. सेट C is a subset of set A. सो सेट सी चे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे, सेट ए चे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे आणि आता मॅचिंग. सो सेट सी मध्ये आहे बी, सेट ए मध्ये सुद्धा आहे बी, सेट सी मध्ये आहे डी, सेट ए मध्ये आहे डी. येस. सो सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट ए. हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते करेक्ट आहे. सो लेट्स राईट हिअर ऑल एलिमेंट्स ऑफ सेट सी आर प्रेझेंट इन सेट ए. सो सेट सी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सो इथे क्वेश्चन नंबर 1 चे हे सगळे आन्सर्स मी एकाच स्लाइडवर दिलेले आहेत. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. सेट एक्स आणि सेट वाय रूल मेथडने आपल्याला इथे दिलेले आहे. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळल्या असणार आहेत की या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. ओके, वेन डायग्राम म्हणजे काय हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे. आता सेट एक्स आणि सेट वाय दिलेले आहेत रूल मेथडमध्ये, हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे. पण इथे काय दिलंय? टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. ओके, 1 to 20 नॅचरल नंबर्स कळायला आम्हाला. ॲज अ युनिव्हर्सल सेट. आता हे जे 1 to 20 नंबर्स आहेत नॅचरल नंबर्स, त्यांना ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. मग आता हा युनिव्हर्सल सेट म्हणजे काय हेच मुळात आम्हाला कळालेलं नाही. हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर. सो चला आधी आपण एका छोट्याशा एक्झाम्पल थ्रू युनिव्हर्सल सेट म्हणजे काय ते समजून घेऊया. सो आता इथे पहा सेट ए दिलेला आहे. सेट ए मध्ये कोण आहेत? तर स्टुडंट्स इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल हू प्ले क्रिकेट. तुमच्या स्कूलमधले क्लास 9 मधले काही मुलं जे क्रिकेट खेळत आहेत. सेट बी मध्ये कोण आहेत? बॉईज इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल हू सपोर्ट रोहित शर्मा. क्लास 9 मधले बॉईज जे रोहित शर्माला सपोर्ट करतात. सेट सी मध्ये कोण आहे? तर गर्ल्स इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल हू आर ऑसम ॲट मॅथमॅटिक्स. तुमच्या क्लासमधील अशा मुली आहेत सेट सी मध्ये ज्यांना मॅथमॅटिक्स खूप आवडतं, खूप छान मॅथमॅटिक्स करतात ते. आणि सेट डी मध्ये कोण आहेत? तर स्टुडंट्स इन क्लास 9 ऑफ युअर स्कूल. तुमच्या स्कूलमधले क्लास 9 मधले सगळे स्टुडंट्स. आता इथे लक्षात घ्या हे 4 सेट्स आहेत. या 4 सेट्स पैकी सेट ए मध्ये असे मुलं आहेत की जे क्रिकेट खेळतात. सेट बी मध्ये असे मुलं आहेत क्लास 9चे की जे रोहित शर्माला सपोर्ट करतात. सेट सी मध्ये अशा मुली आहेत की ज्यांचं मॅथ्स खूप छान आहे. आणि सेट डी मध्ये कोण आहे? तर तुमच्या स्कूलमधील क्लास 9चे सगळे मुलं. येतंय लक्षात? मग आता मला सांगा सेट ए मधले मुलं कोण आहेत? तर ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं ते सेट डी मध्ये असणार आहेत का? तर हो, सेट डी काय आहे? क्लास 9चे सगळे मुलं म्हणजे सेट डी आहे. मग सेट डी मधलेच काही मुलं अशी असणार आहेत की ज्यांना क्रिकेट आवडतं खेळायला. त्याचबरोबर सेट डी मधले काही मुलं असे आहेत की जे सेट बी मध्ये आहेत. सेट बी मध्ये कोण आहेत? तर जे रोहित शर्माला सपोर्ट करतात. आणि सेट सी मध्ये कोण आहेत? की अशा मुली की ज्यांचं मॅथमॅटिक्स खूप छान आहे. म्हणजे सेट ए मधले, सेट बी मधले, सेट सी मधले सगळे हे सेट डी मध्ये आहेत की नाही? सेट डी चाच सेट ए, सेट बी, सेट सी हे भाग आहेत म्हटल्यावर सेट डी हा काय झाला? युनिव्हर्सल सेट झाला. या सेट डी मध्ये हे सगळे सेट्स आहेत. सेट ए, सेट बी, सेट सी. म्हणून सेट डी ला आपण काय म्हणणार? युनिव्हर्सल सेट. आणि युनिव्हर्सल सेटला डिनोट करतात कॅपिटल लेटर यू ने. आलं लक्षात? युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? इतर सेट्स हे युनिव्हर्सल सेटचाच एक भाग असतात. कळालं? चला मग आता आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करून घेऊया. सगळ्यात आधी स्टेप बाय स्टेप जाऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. हे पहा काय दिलंय त्यांनी की आपल्याला 1 to 20 हे नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत ॲज अ युनिव्हर्सल सेट. आणि मी तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सल सेटला आपण नेहमी कॅपिटल लेटर यू ने डिनोट करतो. सो कॅपिटल लेटर यू आपण घेतला. त्यामध्ये काय आहेत? तर 1 to 20 नॅचरल नंबर्स आहेत. लेट
लेट्स राईट हिअर 1 to 20 नॅचरल नंबर्स. आता इथे 1 to 20 तुम्ही पूर्ण राईट करायची गरज आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही इथे 4 पर्यंत नंबर्स राईट केले, त्यानंतर डॉट 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 राईट केलं आणि पुढे 20 राईट केलं, ओके, सफिशियंट आहे. पूर्ण 1 पासून 20 पर्यंत राईट करायची काहीही गरज नाहीये. पण तुम्हाला व्यवस्थित कळावं यासाठी मी 1 पासून 20 पर्यंतचे सगळे नंबर्स इथे राईट करून घेतलेले आहेत. ओके, आता पुढे आपण हा ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून आपण हे सगळे नॅचरल नंबर्स राईट करून घेतलेले आहेत 1 to 20. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय हे वेन डायग्राम थ्रू शो करायचे. आता वेन डायग्राम थ्रू शो करण्यासाठी आधी आपल्याला हे जे रूल मेथडमध्ये सेट एक्स आणि सेट वाय दिलेले आहेत त्यांना लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करावं लागणार. लिस्टिंग मेथडमध्ये सगळं क्लिअर असतं की कोणत्या सेटमध्ये नक्की काय आहे, हो ना. सो चला आपण सेट एक्स ला आधी चेंज करून घेऊया. सो काय दिलेलं आहे, सेट एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इलेमेंट ऑफ एन. म्हणजे काय, नॅचरल नंबर. सो एक्स काय आहे, नॅचरल नंबरचा इलेमेंट आहे. अँड एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. एक्स कसा आहे, 7 पेक्षा मोठा आहे आणि 15 पेक्षा छोटा आहे. आता हे जे सायन्स आहेत ना, हे समजून घ्या बरं, कारण ही खूप बेसिक थिंग आहे आणि बेसिक थिंगच तुम्हाला कळाली नाही तर पुढे तुम्हाला काहीच सॉल्व्ह करता येणार नाही. लक्षात घ्या. आता इथे क्रोकोडाईल माउथ कोणाकडे आहे, एक्स कडे आहे. म्हणजे जिकडे क्रोकोडाईलचं माउथ असतं तो मोठा असतो. म्हणजे एक्स, आता इथे हे क्रोकोडाईलचं माउथ एक्स कडे आहे म्हटल्यावर एक्स हा मोठा आहे कोणापेक्षा, तर 7 पेक्षा. आलं लक्षात. एक्स कडे क्रोकोडाईलची टेल आहे, बरोबर. मग जिकडे क्रोकोडाईलची टेल असते तो छोटा नंबर असतो. सो एक्स कसा आहे, 7 पेक्षा मोठा आहे आणि एक्स कसा आहे, तर 15 पेक्षा येस छोटा आहे. आता इथे क्रोकोडाईलचं माउथ 15 कडे गेलं म्हटल्यावर एक्स हा 15 पेक्षा छोटा आहे. चला मग आता सेट एक्स ला लिस्टिंग मेथडमध्ये चेंज करून घेऊयात. सो सेट एक्स कोणते येणार इलेमेंट्स सांगा बरं मला. 7 पेक्षा एक्स मोठा आहे म्हणजे 7च्या नंतरचे नंबर्स, 7 नंतरचे हे सगळे नंबर्स 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 येणार का, नाही. का नाही, कारण इथे त्यांनी काय म्हटलंय, 15 पेक्षा छोटा आहे एक्स, हो की नाही. म्हटल्यावर 8 पासून 14 पर्यंतचे हे सगळे नॅचरल नंबर्स येणार एक्स या सेटमध्ये. सो चला राईट करून घेऊयात. इथे आपण सेट एक्सचे सगळे इलेमेंट्स 8, 9, 10, 11, 12, 13, 14 ओके झालं. लिस्टिंग मेथडमध्ये आपण चेंज करून घेतलंय. आता सेकंड नंबरला दिलेला आहे सेट वाय. सो ॲज इट इज आपण इथे खाली कॉपी करून घेऊया. ओके, काय दिलेलं आहे, तर सेट वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. पुढे दिलेला आहे वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. वाय हा नॅचरल नंबर आहे, त्याचबरोबर वाय हा प्राईम नंबर आहे 1 to 20 मधला. प्राईम नंबर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, किती वेळा तेच तेच ऐकवणार टीचर, हो की नाही. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्यांचे फक्त 2च फॅक्टर्स असतात, एक तर तो नंबर स्वतः आणि 1. सो 1 to 20 मधले प्राईम नंबर्स कोणते येणार बघा बरं. 1 येणार का, नाही. 1 इज नेदर प्राईम नॉर कंपोजिट. ओके, सो 1 येणार नाही. 2 येणार का, येस. 2 हा प्राईम नंबर आहे. बघा बरं, 2 ला कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो, एकतर 2 ने किंवा 1 ने. सो 2 हा प्राईम नंबर आहे. 3, येस, 3 सुद्धा प्राईम नंबर आहे. सो चला इथे आपण लगेचच राईट करून घेऊयात. 2, 3, त्यानंतर 5 ला एक तर आपण 5 ने किंवा 1 ने डिवाइड करू शकतो. त्यानंतर 7, त्यानंतर 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11. ओके, त्यानंतर 12 नाही, 13, त्यानंतर 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17, त्यानंतर 18 आहे का प्राईम नंबर, नाही. 19, येस 19 आहे. आता 20 हा प्राईम नंबर आहे का, ऑफकोर्स नॉट, आहे की नाही. सो हे झाले वायचे सगळे इलेमेंट्स. ओके, आता एक्स मिळाला आपल्याला, वाय मिळाला लिस्टिंग मेथडमध्ये. आता आपल्याला काय करायला सांगितलंय, मेन क्वेश्चन वेन डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेली आहे. वेन डायग्राम ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, हा युनिव्हर्सल सेट, सेट एक्स आणि सेट वाय. सो युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय शो करायचं आहे वेन डायग्राम थ्रू. सो पहा, सेट एक्स आणि सेट वाय मध्ये कॉमन काय काय आहे. सो कॉमन आहे, हे पहा, इथे 11 आहे आणि इथे 11 आहे. हे पहा 11, नंतर इथे 13 आहे आणि इथे सुद्धा 13 आहे. आणखी काही कॉमन आहे का,
तर आणखी काहीच कॉमन नाही आहे. सो वेन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे आपण काय करतो, सर्कल, ट्रायंगल असं काहीतरी एक कोणताही शेप घेत असतो. सो आपण सर्कल घेऊयात. सो इथे आपण हा एक सर्कल घेतला आणि त्याला इथे एक्स हा सेट या सर्कलमध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्याचबरोबर 11 आणि 13 हे कॉमन आहेत की नाही एक्स सेटमध्ये आणि सेट वायमध्ये. सो कॉमन असल्यामुळे आपण काय करूयात, इकडे हा दुसरा सर्कल अशा प्रकारे ड्रॉ करूयात आणि त्याला नाव देऊयात वाय. आणि कॉमन जे आहे ना या दोन्ही सेट्समध्ये, ते कॉमन हे पहा, या सर्कलचा इथला हा पार्ट आणि वाय या सर्कलचा इथला हा पार्ट हा पण कॉमन म्हणून घेतलेला आहे. का बरं कॉमन घेतला? कारण आपल्याला हे कॉमन जे एलिमेंट्स आहेत ते इथे शो करायचे म्हणून. ओके, सो इथे 11 आणि 13 राईट करून घेतलं. आता सेट एक्स मध्ये बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते या ठिकाणी राईट करून घ्यायचे. काय काय रिमेनिंग आहेत? सो 8 आहे, 9, 10, त्यानंतर 12 आणि 14. आता सेट वाय मध्ये रिमेनिंग काय आहे? 11 आणि 13 ला सोडून काय काय आहे? तर 2, 3, 5, 7, 17 आणि 19. ओके, आणि आता युनिव्हर्सल सेट कसा ड्रॉ करायचा आहे? तर युनिव्हर्सल सेट नेहमी रेक्टँगलच घ्यायचा आहे आपल्याला. सो हे पहा, अशा प्रकारे हा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. नाव द्यायचं इथे यू. आता हे पहा, जे जे एलिमेंट्स सेट एक्स आणि सेट वाय मध्ये आहेत ते आपण इथे राईट करून घेतले, बरोबर. मग जे जे आपण सेट एक्स आणि सेट वाय मध्ये घेतलेले आहेत ऑलरेडी ते ते इथे कट करूयात. कारण हे पहा, युनिव्हर्सल सेट हा याच्या आतमध्ये काय काय आहे? तर सेट एक्स आणि सेट वाय आहे, बरोबर. सो सेट एक्स आणि सेट वायचे एलिमेंट्स ऑलरेडी या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. मग ते परत आपल्याला राईट करायची गरजच नाहीये. सो चला पाहूयात आपण कोणकोणते एलिमेंट्स आपण ऑलरेडी सेट एक्स आणि सेट वाय मध्ये राईट केलेले आहेत. सो हे पहा, 11 आणि 13 सगळ्यात आधी राईट केलंय. त्यानंतर सेट एक्स मध्ये 8, हे पहा इथे आपण चेक करू, क्रॉस चेक. 8, त्यानंतर 9 कट केला, 10 आहे कट केला, त्यानंतर 12, ओके, त्यानंतर 14. आता सेट वायचे एलिमेंट्स पहा, 2, सो 2 कट केला, 3 कट करा, त्यानंतर 4 नाहीये, 5 आहे, सो 4 तसंच ठेवा, 5 ला कट करा. आता 6 नाहीये, 7 आहे, सो 7 ला कट करा, चुकून 6 ला करू नका. आता इथे 17 आहे, हो ना, सो 17 ला कट करा. त्यानंतर 19 आहे, सो 19 ला कट करा. आता जे जे आपण कट केलेलं आहे ते ते ऑलरेडी इथे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे, हो ना. मग जे जे रिमेनिंग आहे ते ते आपल्याला इथे या बाहेरच्या रेक्टँगल मध्ये राईट करायचंय. सो काय काय आहे रिमेनिंग? 1 आहे, 4 आहे, 6 आहे, अजून काय आहे? 15, अजून 16, 18, 20. चला या सगळ्यांना घेऊयात इथे युनिव्हर्सल सेटमध्ये. ये रे 1, चला 4 तुमचा टर्न, आता 6 चा टर्न, आता 15 चा टर्न, आता 16 येणार, नेक्स्ट 18 चा नंबर, ओके, आता 20. झालं. पाहिलं किती इझी आहे? खूप इझी आहे की नाही? आता यालाच आपण अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा वेन डायग्रामला ड्रॉ करू शकतो. कशा प्रकारे? तर हा एक्स जो सेट दिलेला आहे त्याला नंबर 1 दिलेला आहे, वाय या सेटला नंबर 2 दिलेला आहे. मग त्याला आपण डिफरंट म्हणून पण ड्रॉ करू शकतो. सो चला तेही पाहूयात कशा प्रकारे ड्रॉ करायचंय. सो पण मला फर्स्ट वाली जी मेथड आहे तीच करेक्ट वाटते. तुम्ही ही सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला स्कूलमध्ये या पद्धतीने सांगितलं असेल तर. सो आपल्याला हा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक्स सेटच दाखवायचा. ओके, त्यानंतर हा सेकंड आहे की नाही नंबर दिलेला, मग हा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये फक्त सेट वाय दाखवायचा आहे. इतकाच काय तो फरक आहे. सो चला सर्कल घेऊयात. या सर्कलमध्ये कोणता सर्कल आहे? सेट एक्सचा. मग सेट एक्सचे सगळे एलिमेंट्स इथे राईट करून घ्यायचे. झालं, सगळे एलिमेंट्स राईट करून घेतले. इथे हा युनिव्हर्सल सेट आपण राईट केला, ओके, ड्रॉ केला. आता जे जे एलिमेंट्स सेट एक्स मध्ये आहेत त्यांना कट करायचं आहे. सो 8, 9, 10, 11, 12, 13, 14 रिमेनिंग सगळे एलिमेंट्स आपल्याला इथे या रेक्टँगल मध्ये म्हणजेच या युनिव्हर्सल सेटमध्ये राईट करायचे. सो सगळे हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्यानंतर 15, 16, 17, 18, 19 अँड 20. झालं. आता सेट वाय, मग सेट वायचा टर्न आलेला आहे. आता घेऊयात सेट वायला. सो सेट वायचा हा सर्कल आपण ड्रॉ केला, त्यामध्ये सेट वायचे सगळे एलिमेंट्स राईट करून घेतलेले आहेत. जे जे एलिमेंट्स आपण राईट केलेले आहेत
ते युनिव्हर्सल सेटमधून आपल्याला कट करायचे. सो हे पहा 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19 सगळे आपण कट केले. रिमेनिंग सगळे एलिमेंट्स आता या युनिव्हर्सल सेटमध्ये राईट करून घ्यायचे. सो हे पहा सगळे रिमेनिंग एलिमेंट्स आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वेन डायग्राम ड्रॉ करू शकता. तुमच्या स्कूलमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला टीचरने सांगितलेलं आहे ती पद्धत तुम्ही यूज करायची आहे. क्वेश्चन नंबर 3. सेट यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट माहिती आहे तुम्हाला. सो या सेटमध्ये हे सगळे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि सेट पी चे एलिमेंट्स आहेत हे 1, 3, 7, 10 आणि खाली क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी. देन फर्स्ट आपल्याला सॉल्व्ह करायचे 2 सब क्वेश्चन्स आहेत, हा फर्स्ट आणि हा सेकंड. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यांनी? शो द सेट्स यू पी अँड. अरे हा काय प्रकार आहे? हा प्रकार आपण या क्वेश्चन मध्ये समजून घेणार आहोत. याला काय म्हणतात माहितीये का? आता हे पहा, हा सेट पी आहे आणि इथे हा सेट पी च्या वरती एक अशी लाईन दिलेली आहे. सो याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी. ओके, सो इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे? शो द सेट यू पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी बाय वेन डायग्राम. वेन डायग्रामने आपल्याला हे सगळे सेट्स शो करायचे. आणि सेकंड क्वेश्चन दिलेला आहे व्हेरीफाय. आता इथे तर वेगळंच आहे, हे पण आहे आणि ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या वरती असं आहे. मग याला रीड कसं करायचं? तर कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट. कसं रीड करणार? कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. सो चला एका छोट्याशा एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात की कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे नक्की काय, आणि मग आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूयात. खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काहीही नाहीये. हे पहा, इथे सेट यू दिलेला आहे. सेट यू म्हणजेच युनिव्हर्सल सेट आणि त्याचे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या खाली बरोबर दिलेला आहे सेट बी आणि त्याचे एलिमेंट्स. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. अ सेट म्हणजे काय? आता इथे सेट बी आहे, मग कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी इथे आपल्याला फाइंड आउट करायचंय. कसं करणार बाबा? खूप इझी आहे. काय करायचंय? आपल्याला हा जो युनिव्हर्सल सेट आहे ना त्याला हाताशी घ्यायचं आहे, त्याची मदत घ्यायची आहे. या युनिव्हर्सल सेट मध्ये सेट बी चे एलिमेंट्स आहेत का आणि ते कुठे आहेत ते पाहायचंय. सो 3, 3, 9, 9, 11, 11, 13, 13. ओके, हे पहा, हे सेट बी चे आपण सगळे जे एलिमेंट्स आहेत ते हायलाइट केलेले आहेत. आता जे एलिमेंट्स, लक्षात घ्या, जे एलिमेंट्स सेट बी मध्ये नाहीयेत ना, लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा बोलतीये, जे एलिमेंट्स सेट बी मध्ये नाहीयेत त्या एलिमेंट्सला आपण राईट करणार कॉम्प्लिमेंट ऑफ बी या सेट मध्ये. आधी आपण समजून घेऊयात की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी ला राईट कसं करणार. ओके नाही? सो क्वेश्चन नंबर 3 मध्येच आपण पाहिलं सेट पी आणि सेट पी चा कॉम्प्लिमेंट आपल्याला दिलं होतं. कसं राईट केलं होतं? तर पी आणि त्याच्या डोक्यावरती एक छोटीशी डॅश होती. मग आता इथे आपल्याला राईट करायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. त्याला कसं राईट करणार? तर 2 मेथड्स आहेत, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये दोन्हीपैकी कोणतंही एक विचारलं जाऊ शकतं, मग अशा वेळी कन्फ्युज व्हायचं नाहीये. सो कॉम्प्लिमेंट ऑफ बी असंही राईट केलं जाऊ शकतं किंवा अशा प्रकारे सुद्धा राईट केलं जाऊ शकतं. दोन्ही मेथड्स आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट शो करण्याच्या. जर एक्झाम मध्ये अशी मेथड आली, तुम्हाला असा क्वेश्चन आला, तर गडबडून जाऊ नका, हा काही नवीन प्रकार म्हणून. दोन्ही सेमच आहे. कसं राईट करतात? बी, आता सेटचं नाव काय आहे? बी, म्हणून बी आणि त्याच्यावरती छोटूसं डॅश, काय म्हणणार? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. किंवा असंही राईट केलं जाऊ शकतं बी आणि त्याच्या डोक्यावरती असा सी, कॉम्प्लिमेंटचा सी. सो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. लक्षात घ्या, दोन्ही मेथड्स आहेत. एक्झाम मध्ये कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, गडबडून जाऊ नका, सेम आहे दोन्ही पण. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्लिमेंट ऑफ बी या सेटमध्ये काय येणार? तर जे सेट बी मध्ये एलिमेंट्स नाही आहेत ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी चे एलिमेंट्स. मग कोणते येणार? तर 1, 18 आणि 19. चला राईट करूयात 1, 18 अँड 19. आता वेन डायग्राम मध्ये कसं शो करणार? खूप इझी आहे. सगळ्यात आधी घ्यायचं सेट बी ला, एक सर्कल ड्रॉ करायचा, त्या सर्कल मध्ये बी राईट करायचं, कारण सेट बी चे एलिमेंट्स राईट करायचे आपल्याला. सो सेट बी चे सगळे एलिमेंट्स त्या सर्कल मध्ये राईट करायचे. आणि मग युनिव्हर्सल सेट कसा आपण शो करतो वेन डायग्राम मध्ये? नेहमी रेक्टँगलने शो करतो. हे पहा, अशा प्रकारे रेक्टँगलने शो करतो की नाही. आणि इथे युनिव्हर्सल सेटचा यू राईट करतो. आतमध्ये काय राईट केलं आपण? सेट बी चे एलिमेंट्स 3, 9, 11, 13. मग इकडे कॉम्प्लिमेंट ऑफ बी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ बी चे हे सगळे एलिमेंट्स 1, 18, 19.
कळालं? आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, छोटी छोट्याशा आहेत, खूप इझी आहेत, त्या आपण एकदा समजून घेऊयात. नो एलिमेंट्स आर कॉमन इन बी अँड बी कॉम्प्लिमेंट. बघा बरं, कॉमन काही आहे का बी आणि बी कॉम्प्लिमेंट मध्ये? कसं असणार? कॉमन नसणारच, कारण जे इलेमेंट्स सेट बी चे आहेत त्याला सोडून इतर जे इलेमेंट्स राहतात तेच येतात बी कॉम्प्लिमेंट मध्ये, हो की नाही? म्हटल्यावर या दोघांमध्ये कॉमन इलेमेंट्स नसणार आहेत. त्यानंतर न बी इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू, बरोबर. त्याचबरोबर बी कॉम्प्लिमेंट और कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. हे पहा, सबसेट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. सो सेट बी हा यू चा सबसेट आहे, त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट ऑफ बी सुद्धा यू चा सबसेट असतो. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, बरेच मुलं इथं कन्फ्युज होतात. काय दिलेलं आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. सेट यू चा कॉम्प्लिमेंट हा एक एम्प्टी सेट असतो. कसं काय बरं एम्प्टी सेट असतो? लक्षात घ्या. हे पहा, हा युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण इन डिटेल समजून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कळालेलं नसेल तर पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 2 तुम्ही पाहून घ्या, काय काय सांगितलेलं आहे, युनिव्हर्सल सेट म्हणजे नक्की काय. ओके, सो आता हा युनिव्हर्सल सेट आहे. या युनिव्हर्सल सेट मध्ये हे सगळे एलिमेंट्स आहेत, बरोबर. मग या युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट ऑफ यू काय येणार बरं? कशामध्ये चेक करणार आपण? इथे जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी पाहायचा होता तेव्हा आपण काय केलं? कोणाकडे धाव घेतली? युनिव्हर्सल सेटकडे, बरोबर. युनिव्हर्सल सेट मध्ये बी चे कोणते इलेमेंट्स आहेत ते हायलाइट केले, आणि जे इलेमेंट्स सेट बी मध्ये नाही आहेत त्या इलेमेंट्सला ठेवलं आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी मध्ये, बरोबर. मग आता हा स्वतःच एक युनिव्हर्सल सेट आहे. या युनिव्हर्सल सेटचे हे सगळे इलेमेंट्स आहेत. मग कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते इलेमेंट्स येणार? कोणतेच येणार नाहीत ना, तो सेट तर एम्प्टीच राहणार. म्हणून इथे ही प्रॉपर्टी अशा प्रकारे आलेली आहे, लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. यू चा कॉम्प्लिमेंट हा एक एम्प्टी सेट असतो, आणि एम्प्टी सेट आपल्याला जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा त्याचं हे सिम्बॉल आहे एम्प्टी सेट, किंवा कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये काहीच राईट करत नाही. आठवलं ना? येस. सो एम्प्टी सेटला अशा प्रकारे, किंवा कर्ली ब्रॅकेट, ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट, दोघांच्या मध्ये काहीच राईट करायचं नाही, त्याला म्हणतात एम्प्टी सेट. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. अपोजिट प्रॉपर्टी आहे, याच्याच उलट म्हटलेलं आहे की एम्प्टी सेटचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो काय असतो? युनिव्हर्सल सेट असतो. गडबडून जाऊ नका, खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. लक्षात आलं ना तुमच्या? नसेल आलं तर 2-3 वेळा फक्त हे सेंटेन्सेस व्यवस्थित शांतपणे रीड करा, आपोआप लक्षात येणार आहे. त्यामुळे याचं जास्त टेन्शन घेऊ नका. चला, आता आपण आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊयात. हा सॉल्व्ह करते वेळी तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? शो द सेट्स, युनिव्हर्सल सेट, सेट पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी बाय वेन डायग्राम. मग चला, आधी आपण काय करूयात, इथे युनिव्हर्सल सेटचे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात, सेट पी चे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात. आता युनिव्हर्सल सेट मध्ये सेट पी चे कोणते एलिमेंट्स आहेत ते एकदा पाहून घेऊयात. सो 1 आहे, ओके, 1 1, 3 3, 7 7 आणि 10 10. जरासं आपण इथे हायलाइट करून घेऊयात. हे एलिमेंट सेट पी मध्ये आहेत, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी मध्ये कोणते येतील ते आपल्याला लक्षात येणार आहे. मग जे सेट पी मध्ये आहेत ते नाही बघायचे, जे नाही आहेत ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी मध्ये. सो 2 8 9 11 and 12. 2 8 9 11 12. ओके, झाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी. किती इझी आहे. चला, आता वेन डायग्राम मध्ये कसं शो करणार? तर सगळ्यात आधी एक सर्कल घ्यायचा आहे, बरोबर. सर्कलच्या आतमध्ये सेट पी आणि त्याचे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे. सो सेट पी 1 3 7 10 झालं. आता युनिव्हर्सल सेट रेक्टँगलने आपण शो करतो. चला, ड्रॉ करून घेऊयात, राईट करूयात इथे युनिव्हर्सल सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ पी चे एलिमेंट्स राईट करायचे याच्या आतमध्ये. आधी राईट करूयात कॉम्प्लिमेंट ऑफ पी आणि तेच त्याचे सगळे एलिमेंट्स. सो कोणकोणते आहेत? 2 8 9 11 and 12 झालं. आता चला सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. काय दिलेलं आहे सेकंड सब क्वेश्चन मध्ये? कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी, म्हणजे या दोघांच्या व्हॅल्यूज या सेम आहेत.
कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट आणि सेट पीच्या म्हणजे दोघांचे हे जे इलेमेंट्स आहेत ते सेम आहेत हे व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट लक्षात घ्या. पी कॉम्प्लिमेंट इथं आपण फाइंड आउट केलं की नाही, मग याचा पण कॉम्प्लिमेंट आपल्याला आधी शोधावा लागेल. मग चला शोधूयात आपण. मग कसं शोधणार, पी कॉम्प्लिमेंटचा पण कॉम्प्लिमेंट आपल्याला शोधायचा आहे. जेव्हा कधी कॉम्प्लिमेंट शोधायचा असतो तेव्हा आपण नेहमी धाव घेतो कोणाकडे, तर युनिव्हर्सल सेटकडे, बरोबर. मग युनिव्हर्सल सेट मध्ये पी कॉम्प्लिमेंटचे जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत ते पाहायचंय. सो कोणते आहेत, 2, त्यानंतर ना 8 आहे, 9, 11, 12, बरोबर. 2, 8, 9, 11, 12. मग जे एलिमेंट्स पी कॉम्प्लिमेंटचे आहेत त्यांना सोडून जे एलिमेंट्स शिल्लक राहतात ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंटचे, बरोबर. कारण याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला शोधायचा आहे ना, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट शोधायचा आहे. मग पी कॉम्प्लिमेंट मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना सोडून बाकीचे राहिलेले जे एलिमेंट्स असतात ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट मध्ये. मग कोणते येणार, तर 1, 3, 7 आणि 10, बरोबर. मग 1, 3, 7, 10 हे जे एलिमेंट्स आहेत ते तर सेट पी चे आहेत. मग आलं का लक्षात, झालं ना व्हेरीफाय. दोन्ही सेट्सचे जे एलिमेंट्स आहेत ते इक्वल आहेत, सेम आहेत. सो हे पहा 1, 3, 7, 10 हे झाले एलिमेंट्स कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंटचे आणि पी सेट पी चे सुद्धा सेम एलिमेंट्स आहेत म्हटल्यावर पी हे बघा सेम एलिमेंट्स आहेत पी चे सुद्धा. सो 1 आणि 2 याच्यावरून आपण म्हणू शकतो की कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आलं लक्षात, किती इझी आहे. चला आता आपण सॉल्व्ह करायला घेऊयात क्वेश्चन नंबर 4. सेट ए चे एलिमेंट्स दिलेले आहेत, देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ सेट ए. ओ खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा कोणतेही 3 सबसेट्स आपल्याला सांगायचं. सेट ए चे हे सगळे एलिमेंट्स आहेत, प्रत्येक सबसेट मध्ये आपण एक एक एलिमेंट राईट करू शकतो. असे आपण बरेचसे जे सबसेट्स आहेत ना ते तयार करू शकतो. हे पहा 3 सबसेट्स ऑफ सेट ए. सो सेट बी घेऊयात नाव आपण, इज इक्वल टू यापैकी कोणताही एक एलिमेंट राईट करून टाका ना. आता इथे मी 2 घेतले, तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता, फक्त 1 झाला एक सेट सबसेट. आता सेट सी घेऊयात, इथे 2 झाला एक सबसेट. सेट डी घेऊयात, इथे 1, 2, 7 झाला तिसरा सबसेट. असे तुम्ही बरेचसे सबसेट्स राईट करू शकता. आता ई घेतला, ई मध्ये तुम्ही नुसता 3 हा एलिमेंट घ्या. सेट एफ घ्या, 7 घेतला, ओके. सेट आय घ्या, आणखी सुद्धा तुम्ही बरेचसे सबसेट्स सेट ए चे तयार करू शकता. आलं लक्षात, सबसेट म्हणजे काय ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही असे बरेचसे सबसेट्स तयार करू शकता खाली. सो चला खूप इझी होता हा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. या क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट सब क्वेश्चन आपण रीड करूयात. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता इथे हे काही सेट्स दिलेले आहेत, त्यांचं रिलेशन आपल्याला राईट करायला सांगितलेलं आहे, सबसेटचं रिलेशन. ओके. सो सेट पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. सेट पी मध्ये कोण येतं, तर पुण्यात जेवढे केवढे लोक राहतात ते. सेट एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. सेट एम मध्ये कोण येतं, तर मध्य प्रदेश मध्ये राहणारे सगळे लोक. सेट आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. सेट आय मध्ये कोण येतं, तर इंदोर मध्ये राहणारे सगळे लोक. सेट बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. आता सेट बी मध्ये कोण येतंय, तर इंडियामध्ये राहणारे सगळे रेसिडेंट्स. सेट एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. सेट एच मध्ये कोण येतंय, तर महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळे लोक. आता इथे लक्षात घ्या कोणकोणते सेट दिलेले आहेत. सेटला नाव दिलंय त्यांनी पी एम आय बी एच. सेट पी मध्ये कोण आहे, तर पुण्यात राहणारे लोक. मग मध्य प्रदेश दिलंय, इंदोर दिलंय, इंडिया दिलंय, महाराष्ट्र दिलंय. ओके. सो आधी आपण काय करूयात, यांचं रिलेशन आपल्याला शो करायला सांगितलंय, बरोबर. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. सो त्यासाठी आपण हे पहा, आता इथे इंडिया आहे. इंडियामध्ये काय येतं बरं, इंडियामध्ये येतं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बरोबर. मध्य प्रदेशमध्ये इंदोर आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, पुणे आहे. आलं का लक्षात, पुणे लक्षात घ्या. पुणे पुणे कुठे येतं, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कुठे येतं, तर इंडियामध्ये. त्याचबरोबर इंदोर, इंदोर ही एक सिटी आहे, ती कुठे आहे, तर
मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश हे स्टेट कुठे आहे तर इंडियामध्ये. सो हे झालं ना रिलेशन, हेच आपल्याला शो करायचंय. हे पहा, इंडियामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये आहे पुणे. त्याचबरोबर इंडियामध्ये मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये इंदोर ही एक सिटी आहे. आता याच सगळ्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. इंडियाला काय नाव दिलेलं आहे सेटला तर बी नाव दिलंय. सो इथे आपण आपल्या सोयीसाठी, आपल्याला सोपं जावं यासाठी इथे आपण अशा प्रकारे ही डायग्राम राईट केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे आणि सेट वाईज त्यांना नाव देऊन घेऊया. महाराष्ट्राच्या सेटला काय नाव दिलंय एच, त्यानंतर पुणेच्या सेटला नाव दिलेलं आहे पी, मध्य प्रदेशचा जो सेट आहे त्याला नाव दिलेलं आहे एम आणि इंदोरच्या सेटला नाव दिलेलं आहे आय. चला, आपल्याकडे आता हा डाटा सगळा कलेक्ट झालेला आहे. यांचं रिलेशन म्हणजेच कोण कोणाचं सबसेट आहे किंवा तयार करता येईल ते आपल्याला सांगता येणार आहे. आलं लक्षात? सो हे पहा, पुणे हा जो सबसेट आहे तो कशाचा येणार आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्र कोणाचा सबसेट येणार इंडियाचा. किती इझी आहे. चला राईट करून घेऊयात नेक्स्ट पेजवर. सो द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. बरोबर, जे लोक पुण्यात राहतात ते महाराष्ट्रातच येतात ना. सो वी कॅन राईट हिअर पुणे इज द सबसेट ऑफ महाराष्ट्र. बरोबर, पुण्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे पी आणि महाराष्ट्राला म्हटलेलं आहे एच, म्हणून पी इज द सबसेट ऑफ एच. नेक्स्ट, द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया टू. जे पुण्यात राहतात ते इंडियातच राहतात ना, ऑफकोर्स. बरोबर, कारण पुणे हा इंडियाचाच एक भाग आहे. सो आपण इथे म्हणू शकतो पुणे इज द सबसेट ऑफ इंडिया ऑल्सो. सो लेट्स राईट हिअर पी इज द सबसेट ऑफ इंडियाचं काय नाव आहे बी नाव दिले ना सेटला. सो पी इज द सबसेट ऑफ सेट बी. नेक्स्ट, द रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया ॲज वेल. जे लोक महाराष्ट्राचे आहेत ते इंडियाचे सुद्धा तर आहेत. मग इथे आपण म्हणू शकतो महाराष्ट्र इज द सबसेट ऑफ इंडिया. त्याचाच अर्थ काय होणार आहे, सेटला काय नाव दिलंय महाराष्ट्राच्या सेटला एच म्हटलेलं आहे, इंडियाच्या सेटला बी म्हटलंय. सो एच इज द सबसेट ऑफ बी. ओके नाही. त्याचप्रमाणे आता इंडिया, मध्य प्रदेश आणि इंदोर यांचं सुद्धा आपल्याला करता येणार आहे. सो द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश. जे इंदोरचे रेसिडेंट्स आहेत त्यांना आपण असंही म्हणू शकतो की ते मध्य प्रदेशचे सुद्धा रेसिडेंट आहेत, कारण इंदोर हे मध्य प्रदेशमध्येच येतं. सो लेट्स राईट हिअर आय इज द सबसेट ऑफ एम. आता जे इंदोरमध्ये राहतात ते ऑफकोर्स इंडियामध्ये राहतात असंही आपण म्हणू शकतो ना, कारण इंदोर हे इंडियामध्येच येतं. द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया टू. सो आय इज द सबसेट ऑफ बी. आणि जे मध्य प्रदेशमध्ये राहतात ते इंडियामध्येच येतात ना. सो लेट्स राईट हिअर द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया ॲज वेल. सो एम इज द सबसेट ऑफ बी. किती इझी होतं, हो ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फिफ्थ मधलाच सेकंड सब क्वेश्चन. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. सांगा आता, तुम्हीच सांगा मला की या सगळ्या सेट्स मध्ये युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणणार तुम्ही. येस, इंडियाला म्हणणार ना, कारण इंडियामध्येच हे सगळेजण येतात ना. इंडियामध्येच महाराष्ट्र येतो, इंडियामध्येच मध्य प्रदेश येतं, इंडियामध्येच पुणे येतं, इंडियामध्येच इंदोर येतं. ओके, सो लेट्स राईट हिअर द रेसिडेंट्स ऑफ पुणे, मध्य प्रदेश, इंदोर अँड महाराष्ट्र आर रेसिडेंट्स ऑफ येस इंडिया. आर लवली इंडिया. सो बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबाव सेट्स. आता बी ला काय म्हटलं युनिव्हर्सल सेट, कारण इंडिया नाहीये नाव. काय आहे सेटचं नाव बी आहे ना, इंडियाला सेट बी म्हटलेलं आहे, म्हणून सेट बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबाव सेट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. आता इथे हे 2 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. प्रत्येक सब क्वेश्चन मध्ये काही सेट्स दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असणार आहे ते आपल्याला विचारलंय. सो चला फर्स्ट सब क्वेश्चन आपण पाहूया. सेट ए दिलेला आहे. काय दिलंय त्याच्यामध्ये, सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. सेट ए मध्ये 5 चे मल्टिपल्स आहेत, सेट बी मध्ये 7 चे मल्टिपल्स आहेत, सेट सी मध्ये 12 चे मल्टिपल्स आहेत. मग आता या तीनही सेट्ससाठी युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणणार आपण, विचार करा जरा. हे 5 चे मल्टिपल्स, 7 चे मल्टिपल्स, 12 चे मल्टिपल्स कोणत्या सेटमध्ये येतील बरं.
असा कोणता सेट आहे की ज्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो या तिघांसाठी? त्या सेटमध्ये या तिघांचेही सगळे मल्टिपल्स येतील असा कोणता सेट आपण घेऊ शकतो? बऱ्याच मुलांना आता इथे लक्षात यायला लागलेलं आहे, हो की नाही? सो आपण इथे आन्सर राईट करूयात. तुम्हाला ज्यांना कळालेलं नाहीये त्यांना हळूहळू कळत जाणार आहे. सेट ए मध्ये काय आहेत? 5चे मल्टिपल्स. कोणकोणते आहेत 5चे मल्टिपल्स? तर 5चा टेबल, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 15, 20, 25, 30 अँड सो ऑन. 5 10 जार 50 म्हटलं की तिथे 5चे मल्टिपल्स थांबतात का? नाही, त्याच्या पुढे पण मल्टिपल्स चालू असतात. आपण फक्त 10 पर्यंतच मल्टिपल्स घेतो, हो ना? 5 11 जार 55, 5 12 जार किती? 60, हो ना? सो मल्टिपल्स हे पुढे पुढे इन्फिनिटी पर्यंत चालतच राहतात. आता सेट बी चे कोणते येणार एलिमेंट्स? 7चे मल्टिपल्स. सो सेट बी मध्ये सगळे 7चे मल्टिपल्स. ओके. आता सेट सी मध्ये काय दिलेलं आहे? 12चे मल्टिपल्स. सो सेट सी मध्ये सगळे 12चे मल्टिपल्स. ओके. आता या सगळ्यांसाठी, या सगळ्या सेट्ससाठी आपल्याला युनिव्हर्सल सेट फाइंड आउट करायचा आहे. आता मला सांगा, हे सगळे जे नंबर्स आहेत, म्हणजे हे जे सगळे एलिमेंट्स आहेत, ते नॅचरल नंबर्स मध्ये येतात का? बघा बरं, 5चे मल्टिपल्स येतात नॅचरल नंबर्स मध्ये? ऑफकोर्स. 7चे मल्टिपल्स येतात नॅचरल नंबर्स मध्ये? हो, सगळे येतात. आणि 12चे? हो, 12चे सुद्धा येतात. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजेच काउंटिंग नंबर्स. मग आता हे सगळे जे मल्टिपल्स आहेत 5चे 7चे 12चे, हे नॅचरल नंबर्स मध्ये येतात, बरोबर? मग हेच सगळे मल्टिपल्स होल नंबर्स मध्ये पण येतात का? तर हो, होल नंबर्स मध्ये पण येतात. होल नंबर्स म्हणजे काय? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. मग आता हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते नॅचरल नंबर्स मध्ये येतात, होल नंबर्स मध्ये येतात. इंटिजर्स मध्ये येतात का? हो, इंटिजर्स मध्ये सुद्धा येतात. मग इथे आपण म्हणू शकतो वी नो दॅट एन म्हणजे काय? एन काय रिप्रेझेंट करतं? नॅचरल नंबर्स. सो एन सेट ऑफ नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत? इथे राईट केले मी, हो ना? त्यानंतर होल नंबर्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. इंटिजर्स, तुम्हाला माहिती आहे इंटिजर्स कसे असतात. So here set A, B and C. Set A, B and C are subsets of set N, set W and set I. आपण म्हणू शकतो की नाही की नॅचरल नंबर्सचा हे सगळे सबसेट्स आहेत, किंवा असंही म्हणू शकतो होल नंबर्सचे हे सगळे सबसेट्स आहेत, किंवा असंही म्हणू शकतो की सेट ए बी आणि सी हे तीनही सेट्स इंटिजर्सचे सबसेट आहेत. म्हणू शकतो की नाही? कारण हे जर सगळे मल्टिपल्स 5चे 7चे 12चे आपण जर नॅचरल नंबर्स मध्ये शोधायला गेलो तर आपल्याला सापडणार आहेत. होल नंबर्स मध्ये शोधायला गेलो तरी सुद्धा आपल्याला हे सापडतील. आणि इंटिजर्स मध्ये जर आपण शोधायला गेलो हे सगळे मल्टिपल्स तरी सुद्धा आपल्याला ते सापडणार आहेत. मग इथे आपण म्हणू शकतो की सेट ए, सेट बी अँड सेट सी आर सबसेट्स ऑफ सेट एन, डब्ल्यू अँड आय. ओके. फॉर सेट्स ए, बी and C, we can take any of the set from N, W and I as a universal set. मग या तिघांपैकी आपण कोणत्याही एकाला युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो. आलं लक्षात? चला आता सेकंड सब क्वेश्चन सुद्धा त्याचप्रमाणे आहे. P is equal to set of integers which are multiples of 4. सेट P मध्ये कोण देतंय? तर असे इंटिजर्स आहेत की जे 4चे मल्टिपल्स आहेत. आणि सेट टी मध्ये काय आहे? सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. इथे आपण खाली राईट करून घेऊयात. सेट पी मध्ये काय आहे? सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. सो 4चे मल्टिपल्स. ओके. सेट टी काय दिलेला आहे? सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. सो स्क्वेअर नंबर्स पण कसे? इव्हन. सो सेट टी मध्ये काय येणार आहे? 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, त्यानंतर नेक्स्ट इव्हन नंबर 10 स्क्वेअर, त्यानंतर 12 स्क्वेअर, असे हे सगळे इव्हन नंबर्सचे स्क्वेअर्स. आणि तुम्हाला माहित आहे ना की इव्हन नंबरचे स्क्वेअर्स हा एक इव्हन नंबरच असतो. ऑड नंबरचा स्क्वेअर हा एक ऑड नंबरच असतो. ओके. सो आता इथे लक्षात घ्या, या दोन्ही सेट्सला युनिव्हर्सल सेट आपल्याला सांगायचा आहे. मग कोणता येणार युनिव्हर्सल सेट? हे दोन्ही जे सेट्स आहेत त्यांचे एलिमेंट्स कोणत्या सेटमध्ये आपल्याला मिळतील बरं? तर जे आपण आन्सर
फर्स्ट सब क्वेश्चन साठी राईट केलं होतं तेच आन्सर इथे सुद्धा येईल का? नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स. हो, ऑफकोर्स. नॅचरल नंबर जर आपण कन्सिडर केले तर नॅचरल नंबर्सला आपण कोणत्या सेटने डिनोट करतो? तर कॅपिटल लेटर एन या सेटने डिनोट करतो, बरोबर. आणि नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. मग नॅचरल नंबर्स मध्ये आपल्याला हे एलिमेंट्स मिळतील का? 4 8 12 16. हो, ऑफकोर्स. आणि 2 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर अँड सो ऑन हे मिळतील का? तर हो, मिळतील. आणि सेम एलिमेंट्स आपल्याला होल नंबर्स मध्ये मिळतील का? ऑफकोर्स मिळतील. इंटिजर्स मध्ये? हो, इंटिजर्स मध्ये सुद्धा आपल्याला हे एलिमेंट्स मिळणार आहेत. सो इथे आपण राईट करू शकतो, वी नो दॅट एन इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्सचे सगळे एलिमेंट्स आता इथे 6 पर्यंतच थांबत नाहीत, पुढे डॉट 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 म्हणजे हे इन्फिनिटी पर्यंत चालत जातात. त्यानंतर ना होल नंबर्सला आपण कॅपिटल लेटर डब्ल्यू ने कन्सिडर करतो. त्याचे एलिमेंट्स कशा प्रकारे राईट करणार? तर आधी एक 0 येतो. इंटिजर्स, इंटिजर्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, त्याचे एलिमेंट्स कसे राईट करणार? तर अशा प्रकारे 0, लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स, राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. या तिन्ही सेट्स मध्ये आपल्याला हे सेट मिळणार आहेत. या सेटच्या हे जे एलिमेंट्स आहेत ते मिळणार आहेत, बरोबर हो की नाही? म्हटल्यावर आपण या तिघांपैकी कोणत्याही एका सेटला ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून कन्सिडर करू शकतो. सो लेट्स राईट हिअर सेट पी अँड सेट टी आर सबसेट्स ऑफ सेट एन, डब्ल्यू अँड आय. Natural numbers, whole numbers and integers. For sets P and T, we can take any of the set from N, W and I as a universal set. चला, कळालं तुम्हाला हा क्वेश्चन 6 नंबरचा? इझी होता ना? चला नेक्स्ट क्वेश्चन. आणि या प्रॅक्टिस सेट मधला आता हा लास्ट क्वेश्चन आहे. Let all the students of a class is an universal set. एका क्लासमधले सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊयात. लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. आता या युनिव्हर्सल सेट पैकी असा एक सेट आपण घेऊयात आणि त्या सेटमध्ये असे मुलं ठेवूयात की ज्यांना 50 आणि 50 पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळालेले आहेत मॅथ्समध्ये. ओके, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग आपल्याला या सेट ए चा कॉम्प्लिमेंट राईट करायला सांगितलंय. सो चला राईट करून घेऊयात. युनिव्हर्सल सेट मध्ये कोण येतंय? तर एक क्लास आहे, त्या क्लासमधले सगळे स्टुडंट्स युनिव्हर्सल सेट मध्ये येतात, बरोबर. आता या क्लासमध्ये असे काही मुलं आहेत की ज्यांना 50 और अबाव त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये. मग त्या सेटला काय आपण नाव घेऊयात? ए. ए सेट मध्ये असे मुलं आपण ठेवूयात की ज्यांना 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये. ओके, स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए मध्ये कोण येणार? लक्षात घ्या, युनिव्हर्सल सेट म्हणजे एक क्लास आहे, त्यातल्या सगळ्या स्टुडंट्सला ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेतलेला आहे. मग त्यातल्या काही मुलांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेत. मग ज्यांना 50% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेत त्यांना आपण ठेवलं सेट ए मध्ये. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे ज्यांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले नाहीत, कमी मार्क मिळालेले आहेत, बरोबर, ते येणार ना कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये. कारण ए या सेट मध्ये 50 प्लस मार्क्स मिळालेले मुलं आहेत. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए त्यामध्ये कोण येणार? तर ज्यांना 50 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत, 50% पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये, अशी मुलं येणार कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये. ओके नाही? मग राईट करूया तिथं आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए, स्टुडंट्स हू सिक्युअर्ड लेस दॅन 50 मार्क्स इन मॅथ्स. कळालं का तुम्हाला? खूप इझी आहे. आता ज्या मुलांना थोडंफार कन्फ्युजन आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. हे पहा, युनिव्हर्सल सेटमध्ये कोण आहे? तर एका क्लासमधले सगळे स्टुडंट्स आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये. ओके, सो इथे आपण एक क्लास घेऊयात आणि या क्लासमधले हे सगळे स्टुडंट्स आहेत. टोटल या क्लासमध्ये 10 स्टुडंट्स आहेत. सो हे सगळे स्टुडंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये येतात. ओके, आता सेट ए मध्ये कोणते स्टुडंट्स आहेत? असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना मॅथ्स मध्ये 50% और त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. मग आता आपण पाहूयात की हे जे सगळे स्टुडंट्स आहेत या क्लासमधले, त्या क्लासमधले कोणते स्टुडंट्स सेट ए मध्ये येतील? कोणते येणार आहेत? ज्यांना 50% और त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत ते स्टुडंट्स येणार आहेत.
सो चला पाहूयात. हे पहा, ही जी गर्ल आहे तिला 60% आहेत, हिला 62, याला 82, याला 66%, याला 92% आणि याला 73% आहेत. मग सेट ए मध्ये हे सगळे स्टुडंट्स येणार आहेत. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये कोणते स्टुडंट्स येणार? ऑफकोर्स ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत ते. सो हे पहा, या गर्लला आहेत 40%, हिला आहेत 47, याला आहेत 75% आणि या गर्लला आहेत 48%. सो हे जे सगळे स्टुडंट्स आहेत ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ ए या सेटमध्ये. पाहिलं किती इझी आहे. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 1.3 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.